नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक चेतन पाटील आज तुमच्या समोर घेऊन येत आहे नवीन टॉपिक आणि त्या टॉपिकचं नाव आहे रॅशनलाइज. मी ज्यावेळेस बाहेर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना माझ्या प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली. बऱ्याच काही विद्यार्थी असे असतात की त्या विद्यार्थ्यांना रॅशनलाइज कशा पद्धतीने करायचं ते समजत नाही आणि ते समजत नसल्या कारणामुळे रॅशनलाइज हा टॉपिक त्यांच्यासाठी अवघड होऊन बसतो. ज्या विद्यार्थ्यांना रॅशनलाइज प्रॉपररित्या जमत नाही त्या विद्यार्थ्यांनी या व्हिडिओमध्ये आवर्जून तुम्ही बघायचं आहे आणि बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की रॅशनलाइज सुद्धा अत्यंत सोपा टॉपिक आहे. रॅशनलाइजची सुरुवात करताना त्याच्या अगोदर मी काही तुम्हाला बेसिक गोष्टी सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा √2 इंटू √2 याचा आन्सर काय तर √2 इंटू √2 2 इंटू 2 4 आणि 4चं स्क्वेअर रूट येतं 2 म्हणजे √2 इंटू √2 याचा आन्सर येतं 2. जर अशाच पद्धतीने जर समजा आपल्याला √3 इंटू √3 करायचं असेल तर अंडर रूट मध्ये 3 इंटू 3 9 आणि 9चं स्क्वेअर रूट येतं 3 म्हणजे √3 इंटू √3 याचं आन्सर येतं 3. मग आता आपण या एक्झाम्पल कडे येऊया. तर रॅशनलाइज करताना प्रथमतः 5/√7 ॲज इट इज जसाच्या तसा करावा. त्यानंतर मल्टिप्लिकेशन करून हा √7 अपॉन हा √7 करावा आणि √7 केल्यानंतर स्ट्रेट आपण मल्टिप्लिकेशन करतो तर मल्टिप्लिकेशन होईल 5√7 आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं √2 इंटू √2 आन्सर येतं 2, √3 इंटू √3 आन्सर येतं 3, त्याच पद्धतीने √7 इंटू √7 आन्सर येतं 7 म्हणजेच 5/√7 याचं रॅशनल येतं 5√7/7. निश्चितपणाने हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने बघा आणि बघितल्यानंतर अशाच पद्धतीचे जे काही एक्झाम्पल आहेत रॅशनलाइजचे हे सोडवण्यासाठी तुम्हाला निश्चितपणाने मदत होईल याची मला खात्री आहे. थांबतो. धन्यवाद. थँक्यू.